व्हिडिओचे शीर्षक कानिफनाथ महाराज 19 गुप्त रहस्य आणि दिव्य उपाय जे जाणणाऱ्याचे जीवन बदलते। प्रारंभ अलख निरंजन। जय कानिफनाथ। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कानिफनाथ महाराजांचे 19 गुप्त रहस्य आणि त्यांच्याकडून सांगितलेले काही दिव्य उपाय जे आजही मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन साधतं। नाथ संप्रदायातील हे महान योगी सिद्धांच्या अधिपती मानले गेले आहे। त्यांचे जीवन एक रहस्यमय अध्याय, ध्यान, तपस्या, योगसिद्धी आणि लोककल्याण यांचे एकत्र रूप आहे। भाग क्रमांक 1, कानिफनाथ महाराजांचा परिचय। कानिफनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक प्रमुख नाथ आहेत। त्यांचा जन्म कर्नाटक परिसरामध्ये झाला आहे। त्यांचे गुरु जालेंद्रनाथ तसेच गुरु मच्छिंद्रनाथांचे शिष्य तसेच गोरक्षनाथांचे गुरु भगिनी पुत्र मानले जातात। कानिफा यांना कानिफ असे या नावाने संबोधले जाते। त्यांच्याकडे होती अशी योगसिद्धी की ते पंचमहाभूतावर नियंत्रण ठेवू शकतात आणि मनुष्याचे दुःख दूर करू शकतात। भाग क्रमांक 2, 19 गुप्त रहस्य। त्यातील पहिला आहे आत्मशुद्धीचं रहस्य। कानिफनाथ सांगतात, मन आणि शरीर शुद्ध नसेल तर कोणतंही साधन फळ देत नाही। दररोज सूर्योदयानंतर पाण्याला नमस्कार करा, हे आत्मशुद्धीचं गुप्त साधन होऊ शकतं। 2 नंबर आहे मौन साधनेचं रहस्य। आठवड्यातून 1 दिवस मौन पाळा, यामुळे अंतर्गत आवाज ऐकू येतात आणि कानिफनाथ म्हणतात मौन म्हणजेच महायोग। 3 आहे वायू नियंत्रणाचं रहस्य। प्राणायामामुळे वायूवर नियंत्रण मिळवता येते, कारण जीव म्हणजे वायू आणि वायू म्हणजे आत्मशक्ती। 4 आहे आदेश शब्दाचं रहस्य। आदेश हा फक्त शब्द नाहीये, तो आत्मसिद्धीचा उद्घोष आहे। जेथे नाथ म्हणतात आदेश, तेव्हाच तो ब्रह्मशी संवाद असतो। 5 आहे दर्शन न झालं तर स्मरण पुरेसं। कानिफनाथ सांगतात, जर तुम्ही मनोभावे नाथांचं स्मरण केलं तर तुम्हाला त्यांच्या दर्शना इतकं पुण्य मिळतं। 6 आहे भस्माचं रहस्य। भस्म एक राख नाही, तो शरीरातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकणारा साधन आहे। कानिफनाथ नेहमी भस्म लावत असत, कारण ते आत्मरक्षणाचं प्रतीक आहे। 7 नंबर आहे गुरु भक्तीचा रहस्य। कानिफनाथ म्हणतात गुरु शिवस्वरूप आहे, गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवणारा कधीही भटकत नाही। 8 नंबर आहे स्वप्नातील संदेशाचं रहस्य। नाथांच्या स्वप्नातून दिशा मिळते। जर कानिफनाथ तुमच्या स्वप्नात आले तर ते काहीतरी सूचक असतं, साधनेचा टप्पा बदलतो। 9 नंबर आहे दररोज अलख निरंजन जपाचा रहस्य। हा जप नकारात्मक विचारापासून संरक्षण करतो। दररोज सकाळी 11 वेळा म्हणा अलख निरंजन कानिफनाथ महाराज की जय, असा जयघोष तुम्ही करू शकता। 10 नंबर आहे भूतबाधा निवारण रहस्य। कानिफनाथांनी सांगितले, जर घरात नकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर नाथांच्या नाम जपाने व भस्माने ती नष्ट होऊ शकते। 11 नंबर आहे दत्त आराधनेचं रहस्य। कानिफनाथ व दत्त हे एकाच ब्रह्मशक्तीचे 2 स्वरूप आहेत। दत्ताची पूजा केल्यास नाथांचा आशीर्वाद आपोआप मिळतो। 12 नंबर आहे वेळेचं रहस्य। रात्री 2 ते 5 या ब्रह्म मुहूर्तात ध्यान करा, या वेळेत कानिफनाथाचे स्पंदन सर्वाधिक असतात। 13 नंबर आहे माती आणि पाणी साधनेचं रहस्य। माती आणि पाण्याचा संपर्क आत्म्याला स्थिर करतो। कानिफनाथांच्या साधनेत या दोन्ही तत्वांचा प्रमुख स्थान आहे। 14 नंबर आहे वाईट सवयीवर विजयांचं रहस्य। कानिफनाथ महाराज म्हणतात इंद्राला जिंकला तोच सिद्ध झाला। वाईट सवयीवर नियंत्रण हे पहिलं पाऊल आहे। 15 नंबर आहे समाजसेवेचं रहस्य। नाथ केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगतात। गरजूंना मदत करणे म्हणजेच खरी साधना होय। 16 नंबर आहे निसर्गाशी एकरूपता रहस्य। कानिफनाथ पर्वत, गुहा, झाड यात साधना करत असत। निसर्ग म्हणजे ब्रह्मच त्यांच्यासाठी आहे। 17 नंबर आहे साधकांच्या आचरणाचं रहस्य। साधकांनी नेहमी संयम, सत्य आणि शुद्ध आचरण ठेवलं पाहिजे, हे नाथशक्ती आकर्षित करू शकतं। 18 नंबर आहे संकट निवारण रहस्य। कानिफनाथाच्या नावाने स्पर्श करून जय कानिफनाथ म्हटल्यास मानसिक शांती आणि ध्येय लाभू शकतं। 19 आहे आत्मसाक्षात्काराचं रहस्य। सर्व रहस्यांचं अंतिम फल आत्मज्ञान। कानिफनाथ म्हणतात
स्वतःला ओळखा, बाकी सर्व ब्रह्ममाया आहे. भाग क्रमांक 3 दिव्य उपाय. त्यातील पहिला आहे मन शांतीसाठी उपाय. दररोज सकाळी जय कानिफनाथ हा जप 11 वेळा करा. मनातील ताण, भीती, चिंता नाहीशी होते. या ठिकाणी पहिले तुम्हाला सांगितलं आहे मन शांतीसाठी तुम्ही कोणता उपाय करू शकता. जय कानिफनाथ हा जो जप आहे तो 11 वेळा करू शकता, जेणेकरून तुमच्या मनातील ताण, भीती, चिंता हे सर्व काही नाहीच होईल. तर इम्पॉर्टंट आहे पहिलं मन शांतीचे साठी उपाय. यातील 2 नंबर आहे रोग निवारणासाठी उपाय. कानिफनाथाच्या नावाने चल घ्या अलख निरंजन जप करता 3 वेळा पुकार मारा आरोग्य सुधारेल. कानिफनाथांचं काय करायचं, कानिफनाथाच्या नावाने जल घ्या आणि अलख निरंजन असा जप 3 वेळा करा, पुकार मारा, तुमचं आरोग्य जे काय ते सुधारण्यासाठी मदत होऊ शकतं. तिसरा आहे संकट निवारण उपाय. कानिफनाथांच्या मंदिरामध्ये नारळ अर्पण करा व मनातील इच्छा बोला, त्यांच्या कृपेने मार्ग सापडतील. चौथा आहे घरातील कलह कमी करण्यासाठी. प्रत्येक सोमवार घरात अगरबत्ती लावा. कानिफनाथ महाराज की जय म्हणा, नकारात्मकता दूर होईल. नकारात्मकता दूर होण्यासाठी काय करायचं, तर प्रत्येक सोमवारी घरात तुम्ही अगरबत्ती लावायची आणि कानिफनाथ महाराज की जय असा नकारात्मक न म्हणता सकारात्मक तुमच्या मनामध्ये ठेवायचा. मंत्र जप करताना तुम्ही सकारात्मक विचार करायचा, नकारात्मक विचार तुम्ही करायचा नाही असं या ठिकाणी सांगितलं आहे. घरातील कलह कमी करण्यासाठी तुम्ही कानिफनाथ महाराज की जय असा जयघोष त्या ठिकाणी करायचा आहे. समारोपण. मित्रांनो, कानिफनाथ महाराजांचे हे 19 गुप्त रहस्य फक्त कथाच नाही आहे, हे जीवनाचे मार्गदर्शक आहेत. जो त्यांचा जप, ध्यान आणि भक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये निश्चितपणे बदलतं. जय कानिफनाथ महाराज की जय हो. अलख निरंजन आदेश. तर मग तुम्हाला थोडक्यात सांगतो कानिफनाथ महाराजांचे 19 गुप्त रहस्य कोणते आहेत. त्यातील पहिला आहे आत्मशुद्धीचं रहस्य. दुसरं आहे मौन साधनेचं रहस्य. तिसरं आहे वायू नियंत्रणाचं रहस्य. चौथं आहे आदेश शब्दाचं रहस्य. 5वं आहे दर्शन न झालं तर स्मरण पुरेसं आहे का याचं रहस्य. 6वं आहे भस्माचं रहस्य. 7वं आहे गुरुभक्तीचं रहस्य. 8वं आहे स्वप्नातील संदेशाचं रहस्य. 9वं आहे दररोज अलख निरंजन जपाचं रहस्य काय आहे. 10वं आहे भूतबाधा निवारण रहस्य. 11वं आहे दत्त आराधनाचे रहस्य. 12 नंबर आहे वेळेचं रहस्य. 13 नंबर आहे माती आणि पाण्याचं साधनेचं रहस्य. 14 नंबर आहे वाईट सवयीवर विजयाचं रहस्य. 15 नंबर आहे समाजसेवेचं रहस्य. 16 नंबर आहे निसर्गाची एकरूपतेचं रहस्य. 17 नंबर आहे साधकांच्या आचरणाचं रहस्य. 18 नंबर आहे संकट निवारणाचं रहस्य. 19 नंबर आहे आत्मसाक्षात्काराचं रहस्य. तर अशा प्रकारे मित्रांनो कानिफनाथ महाराजांचे मी तुम्हाला 19 गुप्त रहस्य आणि त्यांचे उपाय कोणकोणते आहेत ह्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. तर या ठिकाणी बघा दिव्य उपाय काय काय आहेत ते पण सांगतो. मन शांतीसाठीचं उपाय, त्यानंतर दुसरा आहे रोग निवारणासाठीचा उपाय, त्यानंतर तिसरा आहे संकट निवारणासाठीचा उपाय आणि चौथा आहे घरातील कलह कमी करण्यासाठीचे उपाय. तर अशा प्रकारे 19 प्रकारचे तुम्हाला रहस्य आणि 4 प्रकारचे उपाय, दिव्य उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे की कानिफनाथ महाराजांचे 19 गुप्त रहस्य कोणते आहेत आणि त्यासाठी कोणते उपाय तुम्ही या ठिकाणी केले पाहिजेत ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि अजून काही नाथांचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलच्या माध्यमातून नाथांचे तुम्हाला बघायला मिळते. सर्व प्रकारे नाथांचेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतात. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणतेच व्हिडिओ या टॉपिक्सवरती अशा प्रकारे म्हणजे कोणतंच दुसऱ्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार नाही. फक्त नाथांचेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळते आणि खूप चांगल्या प्रकारे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर अजून पण तुम्हाला व्हिडिओ कोणत्या स्वरूपामध्ये पाहिजे कमेंट करून मला त्या ठिकाणी कळवू शकता तुम्ही. म्हणजे कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे कमेंट करा एकदा आणि मला जरूर कळवा की व्हिडिओ मी कशी बनवतो किंवा कशा प्रकारे मी बनवला पाहिजे.